केलेली आहे. मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर, आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेलं. ते जर पाहिलं असतं किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणला असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आले, एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना, मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय, तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली छातीवर आणि ते मारली. तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले आणि नंतर दैट का काय गाव आहे कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या छातावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मस्साजोगकरांची मागणी आहे. याच्यामध्ये पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी, जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय. आणि तरीसुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही, फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती.
ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, पी.आय. महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण पी.आय. महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि हे सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले, ही कुठली पद्धत आहे? अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतं. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागली. आणि हा निष्प्रह सरपंच 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव विटून जातं. दुसऱ्यांदा होतो